केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा येणार आहे। 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत। छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये महायुतीचं जागा वाटप ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शहांसोबत बैठक आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। तर अमित शहा 24 सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर आहेत। याविषयी भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा 24 तारखेला नागपूर दौरा असणार आहे। नेमका हा दौरा कशा संदर्भात असणार या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे। हो, काय सांगाल, गृहमंत्र्यांचा दौरा आहे, काय नेमकं विषय? देशाचे लाडके गृहमंत्री माननीय अमित शहा यांचा 24 तारखेला दौरा आहे आणि हा दौरा संघटनात्मक दौरा आहे। ते संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी, विदर्भाचे जे 62 विधानसभा आहेत त्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते नागपुरात चर्चा करतील, संवाद साधतील आणि मार्गदर्शन करतील। माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब हे सर्व त्या याच्यामध्ये उपस्थित राहतील आणि सरासरी 1500 कार्यकर्ते असतील आणि 1500 पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधून मार्गदर्शन करतील। तसे एकूणच पाहू शकतो विदर्भातून सर्व हे पदाधिकारी येतील। 100% हो, विदर्भातलेच आहे, पण त्याची जी सूचना आहे, मी फक्त शहराचा अध्यक्ष आहे, आम्हाला तर फक्त आहे, पण जे काही पूर्ण आहे म्हणजे विदर्भातले किती येतील काय येतील ते आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सांगतील आपल्याला। अच्छा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्धा दौरा, त्यानंतर गृहमंत्र्यांचा दौरा लगेच होतोय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना डबल डोस देणारा हा दौरा डबल डोस नाही आहे, हा उत्साह आहे, चैतन्य निर्माण करणारा हा विषय आहे। देशाचे पहिले पंतप्रधान असे आहेत की जे कुठेही जातील आणि ज्या स्थानावर जातील तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी भेटतील। मोदीजी आमचे प्रेरणास्थान आहे, अमित शहा आमचे प्रेरणास्थान आहे, नितीनजी आहेत, देवेंद्रजी आमचे प्रेरणास्थान आहे। आणि जेव्हा कार्यकर्ता त्यांना भेटतो, त्यांच्या समोर चर्चा करतो किंवा नमस्कार करतो तर त्याला चैतन्य निर्माण होतो, उत्साह निर्माण होतो आणि तो डबल कामाला लागतो। खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।